नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे दिवस दुसरा की जो आपण नवीन 9 दिवस नवीन 9 प्रकारच्या ज्वेलरी शिकणार आहे। त्यासाठी मी इथं एक 18 गेजचा वायरचा तुकडा घेतला आहे, एक बोट आणि तळ हात एवढं भरून। तर त्याच्यावर आपण पुढचे 2 पेरे बोट इतकं तार सोडून देणार आहे। आणि मी इथं 30 गेजची तार घेतली आहे, कारण 30 गेजची तार काळी पडत नाही, 0.3 गेजची तार काळी पडते। 2 पेरेवरती 18 गेजची वायर सोडून त्यावर मी 3-4 वेळा रॅपिंग करून घेतली। त्यानंतर एक कुंदन टाकून घेतला। त्याच्यानंतर हा चंद्र आहे, चंद्रकोर हा आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे मी त्यामध्ये टाकून घेतला आहे तो। त्याला असं आपण फिक्स करून घ्यायचं आहे। जे आपण 30 गेजची वायर केलेली त्याच वायरने आपल्याला तो व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो हलणार नाही। आता मी एक ओव्हल शेपचा मणी घेते। तो ओव्हल शेपचा मणी डायरेक्ट 18 गेजच्या वायरमध्ये न टाकता आधी आपण 30 गेजच्या वायरमध्ये टाकायचा आणि मग पुन्हा 18 गेजच्या वायरमध्ये टाकून त्याला व्यवस्थित रॅपिंग करून घ्यायचं 18 गेजच्या वायरला। म्हणजे आतून टाकली वायर की ती अशी वरून दिसत नाही। आता आपण लाऱ्या टाकणार आहे त्यामध्ये। आता यामध्ये अशा 7 ते 8 मी लाऱ्या टाकून घेतल्या आणि त्या लाऱ्या पण व्यवस्थित आपल्याला त्याला रॅपिंग करून घ्यायची 1-2 वेळा, म्हणजे त्या व्यवस्थित बसतील। आता मी एक 5 mm चा मणी घेतला आहे, मोती बीड्स। तो आता मी त्या 18 गेजच्या वायरमध्ये टाकून त्यावर पुन्हा असं त्याच्यापुढे एक 4 ते 5 वेळा रॅपिंग करून घेतली आहे, जेणेकरून तो मणी व्यवस्थित फिक्स होईल। आता आपल्याला जी एक्स्ट्रा वायर उरलेली आहे आपली ती कट करून घ्यायची व्यवस्थित, एकदम अशी व्यवस्थित कट करायची, जेणेकरून ती आपल्याला म्हणजे घालताना लागली नाही पाहिजे। आता आपल्याला इयर कपला वरच्या साईडने कर्व करायचा, त्यासाठी मी तीच कैची घेतली आणि तिच्या दांड्याच्या साहाय्याने अशा प्रकारे त्याला कर्व करून घेतला, व्हिडिओत दाखवल्या प्रकारे। आता आपल्याला मागच्या साईडने कानाला टोचू नये म्हणून छोटासा लूप करून घ्यायचा, असा छोटासा पक्कडच्या साहाय्याने असा लूप करून घ्यायचा। आणि बघा सुंदर असं आपले इयर कप तयार आहे। खालची जी थोडीशी तार आहे ती कट करून घ्यायची आहे, जे एक्स्ट्राची। अशा प्रकारे ती खालची जी 18 गेजची तार आहे ती कट करून घ्यायची, जेणेकरून आपल्या कानाच्या मापाचे तयार होतील। बघा किती सुंदर इयर कप तयार झाले। मी याच्या जोडीचाही दुसरा तयार करून घेते। प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कुणाला आवडत असेल तर शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही ज्वेलरी कशी झाली आहे। नक्की कमेंट करून सांगा ही ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली। धन्यवाद।